गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की काल US मार्केटमध्ये काय झालं. जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा काल संध्याकाळी आफ्टर मार्केट आलेला आहे आणि त्यानंतर USचा सुद्धा इन्फ्लेशन डेटा आलेला आहे आणि दोन्हीही डेटा कमालीचे चांगले आलेले आहेत, म्हणजेच एक्सपेक्टेशनपेक्षा कमी आलेले आहेत. म्हणजेच काय, या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट भविष्यामध्ये काय होऊ शकतो, तर US मध्ये इंटरेस्ट रेट हे कट होऊ शकतात आणि ज्याचा इम्पॅक्ट हा पूर्ण जगावरती पॉझिटिव्ह होऊ शकतो. त्यामुळे काय झालं, काल रात्री US मार्केट जेव्हा चालू होतं तेव्हा ड्युरिंग मार्केट तो डेटा आला आणि US मार्केटने पुन्हा एकदा फ्रेश ऑल टाईम हाय प्लेस केलेला आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की तिथे इमिजिएट इम्पॅक्ट आपल्याला दिसून आला आहे. मग तोच इम्पॅक्ट आता इंडियन मार्केटमध्ये सुद्धा आज नक्कीच येईल आणि त्यामुळेच एशियन मार्केट्स ऑलमोस्ट हायर आहेत आणि आपण जर गिफ्ट निफ्टीचा विचार केला तर ऑलमोस्ट 100 पॉईंट प्लस मार्केट गॅपअप ओपन होईल असं दाखवत आहे. त्यामुळे काल जर आपण पाहिलं टेक्निकली तर 23,400ला सगळ्यात हायेस्ट कॉल साईडला ओपन इंटरेस्ट जनरेट झाला होता. म्हणजेच काय, आज जर मार्केट 23,400च्या वरती जर ओपन झालं तर साहजिकच आहे की एक शॉर्ट कवरिंग नक्कीच येईल आणि शॉर्ट कवरिंग आल्यानंतर मार्केट अजून वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि वरती गेल्यानंतर अजून काय होईल, दोन गोष्टी घडतील हे लक्षात घ्या, फार महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे आता डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं बाईंग कमी केलं आहे, परंतु फॉरेन इन्स्टिट्यूशननं बाईंग करायला सुरुवात केली की जे गेले 4-5 महिन्यापासून रोज सेलिंग करत होते आणि हेवी सेलिंग, परंतु आता त्यांना सेलिंग करण्यासाठी कुठलंही कारण अवेलेबल नाही आहे. कारण गव्हर्नमेंट पुन्हा फॉर्म झालेलं आहे, सेम गव्हर्नमेंट आलेलं आहे आणि आता मार्केट स्टेबल व्हायचा प्रयत्न करते. त्यामुळे काय झालं आहे की जेव्हापासनं पंतप्रधान मोदींनी शपथ घेतली आहे तेव्हापासनं फॉरेन इन्स्टिट्यूशननं बाईंग करायला सुरुवात केली. मग आता याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, तर पहा, 23,400ला जो ओपन इंटरेस्ट हायेस्ट आहे तो जर क्रॉस केला आणि जर शॉर्ट कवरिंग आलं तर मार्केट 23,500 ते 23,600 पर्यंत जाऊ शकतं. आता दोन गोष्टी आहेत, जर तिथे गेल्यानंतर जर कोणी प्रॉफिट बुकिंग केलं, भले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन असतील किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशन असतील, तर मग मात्र मार्केट सेलिंग प्रेशरमध्ये येईल. परंतु जर मार्केट तिथे सस्टेन झालं कुठे 23,500 ते 23,600च्या दरम्यान आणि तिथे जर क्लोज झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की येणाऱ्या काही दिवसांमध्ये मार्केट ट्रेंडिंग राहू शकतं पॉझिटिव्ह साईडला, अप साईडला, आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच काय की जे फॉरेन इन्स्टिट्यूशन बाईंग करतायत आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन प्रॉफिट बुक करत नाही आहेत, ह्या दोन गोष्टी पॉझिटिव्ह आहेत मार्केटसाठी. मग जर मार्केटला वरनं पुन्हा जर क्रॅश व्हायचं असेल, आपण त्याला करेक्शन म्हणू शकतो, तर मग त्यासाठी आजचा दिवस योग्य आहे आणि आज जर ते झालं नाही तर मग मात्र मार्केटमध्ये ट्रेंड राहू शकतो कंटिन्यू पॉझिटिव्ह टुवर्ड्स द 24,000. म्हणजे मार्केट 24,000ला जेव्हा टच करेल तेव्हा मे बी एक चांगलं प्रॉफिट बुकिंग पुन्हा आपल्याला पाहायला भेटेल, तोपर्यंत शक्यता कमी वाटते. आता सगळे डेटाज पॉझिटिव्ह आहेत, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि US मध्ये जर आपण पाहिलं तर HDFC बँकचा ADR हा ऑलमोस्ट 2.5% आसपास वरती गेलेला आहे. त्यानंतर इन्फोसिसचा ADR हायर आहे, ICICI बँकचाही ADR हायर आहे. या सगळ्या गोष्टी पाहता आज तुम्हाला जर काही ट्रेड्स घ्यायचे असतील तर ते तुम्ही पॉझिटिव्ह साईडला इन्फोसिसमध्ये ट्राय करू शकता, त्यानंतर HDFC बँक आणि ICICI बँकमध्ये. आता आपल्याकडे मेनली प्रॉब्लेम आहे रिलायन्सचा. जेव्हा जेव्हा रिलायन्स 3,000ला टच केला आहे तेव्हा तेव्हा तिथे प्रॉफिट बुकिंग आलं आहे. तर आता पाहावं लागेल की तो 3,000वर जाऊन सस्टेन होतो का, कारण रिलायन्सचं वेटेज निफ्टीमध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे जर तो 3,000वरती सस्टेन झाला आणि त्याच्यामध्येही समजा एखादं आपण काय म्हणू शकतो की रॅली जर पाहायला मिळाली, ट्रेंडिंग जर स्टॉक झाला, तर तो पुन्हा निफ्टीवरती एक चांगला इम्पॅक्ट देऊ शकतो. त्यामुळे पाहावं लागेल की येणाऱ्या दिवसांमध्ये काय होणार आहे ते. तर मग आता इलेक्शनची अनसर्टन्टी जी आहे ती ओव्हर झालेली आहे. त्यानंतर फायनान्स मिनिस्टर कोण होणार ते देखील आता म्हणजे मार्केटने ॲब्झॉर्ब केलेलं आहे. त्यानंतर जो काही इकॉनॉमिक डेटा आहे तर तोही आता अचानक बऱ्यापैकी चांगला आलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एकंदर मार्केटसाठी ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. आता एक मेजर ट्रिगर आहे तो म्हणजे येणारं बजेट. आता बजेट मे बी जुलैमध्ये येऊ शकतं. तर मग आता त्यासाठी
साहजिकच आहे, एक आपण ॲझम्पशन मांडू शकतो की निर्मला सीतारामन यांनी आत्तापर्यंत घेतलेले जे निर्णय आहेत तर त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे बरेचसे लोक त्यांच्यावरती नाराज आहेत, हे त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट जर चांगल्या पद्धतीनं टिकवायचं असेल आणि त्याच्यामध्ये जर फाटाफूट होऊ नये असं जर वाटत असेल की जे आता कोलिशन गव्हर्नमेंट आहे, 100% BJP ओन गव्हर्नमेंट नाही आहे, तर मग यामुळे काय होणार माहिती आहे का, की जे पहिलं बजेट आहे तर त्याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचे ड्रास्टिक डिसिजन्स की जेणेकरून ते सर्वसामान्य माणसांना खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट करतील निगेटिव्हली, असे डिसिजन आय थॉट ते घेणार नाहीत. पुन्हा याचा इम्पॅक्ट जो आहे तो स्टॉक मार्केटवरती पॉझिटिव्ह होऊ शकतो, हे माझं ॲझम्पशन आहे. कारण सुरुवातीला जर त्यांनी खूप हार्ड डिसिजन्स घेतले तर मे बी त्यांचे जे काही आपण काय म्हणतो की कोलेशन्समध्ये असणारे जे काही पार्टीज आहेत तर ते त्याला अपोज करू शकतात, असं माझं मत आहे. त्यामुळे ते एवढ्या सहजासहजी घेणार नाहीत. त्यांना जर घ्यायचेच असतील तर ते कमीत कमी पहिले 1-1.5-2 वर्ष झाल्यानंतर ते असे डिसिजन्स, हार्ड डिसिजन्स घेऊ शकतात. तर मग पाहूया काय होतं ते. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला तुमच्याकडे अजूनही डीमॅट अकाउंट नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपले फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.